मराठी बोधकथा चतुर गाढव। एका जंगलात एक गाढव गवत खात होता। तो रोज जंगलात गवत खाऊन जायचा। जंगलाच्या किनाऱ्याजवळच त्याचा मालक हरी याचे घर होते। जंगलामधील हिरवे गवत खाऊन तो खूप आनंदित व्हायचा। आजपर्यंत कोणतीच अडचण त्याच्यासमोर आली नव्हती। पण अचानक झाडांमधून सळसळ आवाज आला। त्याने पाहिले तर तो सुन्न झाला। झाडामधून एक वाघ येऊन समोर उभा राहिला। गाढवाला वाटले आता आपण मरणार, पण तो खूप धूर्त होता। माणसांच्या वस्तीत राहून चतुर झाला होता। त्याने घाबरणे सोडून दिले आणि लंगडत चालू लागला। वाघ त्याच्याजवळ येऊन म्हणाला, काय रे गाढवा, का लंगडत आहेस? काय सांगू महाराज, एक मोठा काटा माझ्या पायात घुसला आहे, म्हणून मी लंगडत आहे। आता जर तुम्ही मला खाण्याच्या विचारात असाल तर माझी एक विनंती आहे। गाढव बोलला, काय? मला खाण्याअगोदर तुम्ही हा काटा काढा, नाहीतर तो तुमच्या घशात अडकेल। मी तर मरून सुटेन, पण तुमचा जीव धोक्यात येईल। वाघाला गाढवाचे म्हणणे पटले। तो म्हणाला, ठीक आहे, दाखव पाय। गाढवाने मागचा पाय वाघाच्या तोंडाजवळ नेला। वाघाने काटा शोधायला सुरुवात केली, परंतु गाढवाने संधी मिळताच वाघाला लाथ मारली आणि तो पळून गेला। वाघ खाली पडताच ओरडू लागला। त्याचे दात पडले आणि तोंडातून रक्त वाहू लागले। तो तशाच जखमी अवस्थेत म्हणाला, अरे धोकेबाज, आता तुला मी जिवंत सोडत नाही। मी पण किती मूर्ख, एका गाढवाचेच ऐकले। तात्पर्य, काही प्रसंगी युक्तीनेच काम होते। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।